घरकुल घोटाळा प्रकरणामध्ये जी काही घरं आहेत, आज जळगाव शहरामध्ये कोट्यावधी रुपयांची मालमत्ता ही धुळखात पडलेली आहे, त्याबाबत कोणी बोलायला तयार नाही. त्याचा काय करता येऊ शकतं असं वाटतंय तुम्हाला? त्याचं काही नाही. ते जो काही विषय आहे तो विषय घरकुलचा विषय संपला. पण आता गरीब लोकांना घरं देण्याच्या संदर्भात जर गव्हर्मेंटच्या ज्या स्कीम्स आहे त्या स्कीम्स जर प्रॉपर प्लॅन केलं तर गरीब लोकांना घरं मिळतील. आज जी 9,000 घरं त्या अवस्थेत होती ती खंडार होऊन गेली, झिरो होऊन गेले. जमीन होऊन गेलं, लोक विटा चोरून घेऊन गेले, लोखंड चोरून घेऊन गेले आणि त्याची अशी दुरवस्था झाली की करोडो रुपयाची संपत्ती जमीन आहे आणि ते संबंध पडलं आहे. ते जर खरोखर डेव्हलप करायचं असेल तर पुन्हा ते संबंध चांगल्या पद्धतीने डेव्हलप करून गरीब लोकांना घरकुलं दिली तर आज 10,000 लोकांना ती घरं मिळाली असती. 9,000 घरं जवळपास होती. 3-4 हजार घरकुलं आपण दिली तर आज मस्त तिथे लोक राहत आहेत, त्यांना विचारू शकता. पण तो हे 9,000 घरं जी आहे ती झिरो होऊन गेली. पण त्याला आपल्याला जबाबदार धरलं गेलं सगळ्या गोष्टीला. आता ते तर असं आहे, राजकारण आहे आणि कोर्टबाजी आहे. कोर्टातनं आता आम्ही सजाई भोगली त्याची, जे काही व्हायचं होतं ते. आता हायकोर्टमध्ये ते अपीलमध्ये आहोत आम्ही सगळे लोक. त्याचा केव्हा तरी निर्णय लागेल. पण त्याच्यातनं मला हे नक्की माहिती आहे की आम्ही निर्दोष त्याच्यातनं सुटणार आहोत. आम्हाला निर्दोष निश्चित रूपाने न्याय मिळेल. फक्त न्यायाची प्रक्रिया ही वर्षानुवर्ष चालत असते, चालते. बरोबर दादा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.